हॅलो नमस्कार, मी वीणा स्वागत करते तुम्हा सर्वांचं विनास लाईफस्टाईल या माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर। आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर सर्वांना गुड मॉर्निंग, कारण की आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे 6 वाजता। तर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि माझे व्हिडिओज जर बघायचे असतील, नवनवीन व्हिडिओज बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आता वाजलेले आहे 6 आणि मी करते आहे ज्वारीचे पापड म्हणजेच धापोडे, जे विदर्भाची स्पेशालिटी आहे, विदर्भ स्पेशल आहे। तर इथे मी अगदी 4ला उठून पीठ शिजवायला सुरुवात केलेली होती, कारण हे पीठ जर चांगलं शिजलं नाही तर धापोडे तुटतात। त्यामुळे खूप छान शिजवून घ्याते, व्यवस्थित शिजवून घ्यायला लागते। पीठ छान शिजवून घेतलेलं आहे आणि अगदी 6ला रेडी झालं होतं आणि 6ला मी धापोडे टाकायला सुरुवात केली होती। तर मी कधीही पापड 7च्या आतमध्ये करून घेते। पापडच नाही तर जेही मला उन्हात वाळवायचं असेल किंवा वाळू टाकायचं असेल किंवा बनवायचं असेल ते मी 7च्या आतमध्येच वाळू टाकून घेते। आणि सध्या खूप कडक ऊन तापते बाहेर, तर त्यामुळे मी खूप लवकर करून घेते। तर इथे माझे धापोडे झालेलेच आहे, अगदी थोडेसे राहिले तर ते फटाफट करून घेते। तर याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली नाही आहे, पण पुढच्या वेळेस मी नक्की याची रेसिपी शेअर करेन, कारण की भरपूर धापोडे मला करायचे आहे। तर आता जर मी सुरुवात केलेली आहे। तर इथे माझे सर्व धापोडे टाकून झालेले आहे आणि ऊनसुद्धा आलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर हे धापोडे आपल्याला आता दिवसभर कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे। आणि चला मग, आता धापोडे झालेले आहे आणि मी बाकीचे कामं करते, कारण की मला बाहेर निघायचं सुद्धा आहे। आणि धापोडे वाढले की दाखवते मी तुम्हाला। तर सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे सुरू आहे सर्वीकडे समर कॅम्प, तर मी माझ्या मुलीला पण पाठवते। तर माझ्या दोन्ही मुली जातात समर कॅम्पला। तर समर कॅम्पमध्ये डान्स, पेंटिंग अशा ॲक्टिव्हिटीज आणि कोचिंग पण होते। तर त्यामुळे माझ्या दोन्ही मुली जातात, कारण की शाळा सुरू झाल्यानंतर मुलं कंटाळा करत नाही अभ्यासाचा आणि त्यांना सवय लागलेली असते ते। तर आज दोघींना पण आई नेऊन सोडणार आहे। तर या चालल्या होत्या आणि आम्ही पण निघालेलो होतो, कारण की आम्हाला पण बाहेर जायचं होतं। तर कुठे जातो आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि सांगणारसुद्धा आहे। तर चला मग, तिथे पोचले की मी दाखवते तुम्हाला। तर आम्ही इथे पोचलेलो आहे आणि खुली जागा आणि हे कन्स्ट्रक्शन बघून तुम्हाला वाटत असेल की इथे मी कशासाठी आली। तर इथे आम्ही आलेलो आहे आमच्या घराचं पोझिशन घ्यायला, आमच्या घराची चाबी घ्यायला, कारण की इथे आम्ही घेतलेलं आहे छोटंसं घर। तर सर्वात आधी आम्ही आलो आहे सोसायटीच्या ऑफिसमध्ये, कारण की सोसायटीच्या ऑफिसमध्ये आम्हाला करायचं आहे पोझिशन लेटर साईन, आणि सोबतच चाबीसुद्धा घ्यायची आहे। तर इथे आम्ही लेटर वगैरे साईन केलं आणि चाबी घेतली। तर इथे रोडनी आल्यानंतर सर्वात आधी पडते छोटंसं गार्डन, सुरुवातीलाच आहे, आणि नंतर सोसायटी आहे। तर इथे कन्स्ट्रक्शन सुरूच आहे। तर इथे फ्लॅट स्कीम वगैरे आहे, तर इथे काम सुरूच आहे, बघू शकता तुम्ही। मला वाटलं दुसरं कोणी क्लायंट आहे। म्हटलं तर चाबी घ्या म्हणे, सुंदर लागते। तुमच्या घरात नंबर सांगितला ना? हो, खरंच ओळखायला नाही आला। चाबी लावा म्हणे, तुम्ही चेक करा म्हणे। इतनी सारी चाबी किसने दी है? मॅडम इनकी घरची आहे। अच्छा, ठीक आहे, पाहून घ्या ना। मला वाटलं का आपल्या ऑफिसमधून चाबी आणल्या का? काय इथे आणि भरून ठेवलं हे 157 का आणून जडलं। बिल आलं वाटते, बिल आलं। इथेच कचरा हे सर्व साफ करून देईल ना। पोझिशन घेणार आहे का? हो, कधीपर्यंत? या महिने आता मी तुमच्या फोन केला होता नंबरसाठी, मोबाईल नंबरसाठी। ते टंक्याचं हे करायचं आहे ना, काय टंक्या सेपरेट। तुमचं हा, फोन नाही आला।
नाही नंबर मिळाला. तर हा आहे आमच्या दारासमोरचा रोड. तर इथे बघू शकता तुम्ही, लोकसुद्धा राहतात इथे. तर हे आहे आमचं घर आणि हा आहे समोर हॉल आणि हॉललाच लागून आहे किचन. सिंपल किचन दिलेलं आहे. हे साफ वगैरे करून नाही मिळेल का? पेंट वगैरे तर पुन्हा असं हे झालाय, हे क्रॅक झालंय, डबल पेंट मारला त्याच्यावर, हे क्रॅक झालंय. ते क्रॅक नाही होत, भीम होतो. हे व्यवस्थित करायला लागते. तर हॉललाच लागून आहे बेडरूम. आणि बेडरूममधून दार आहे. तर तो आहे वॉशिंग एरिया. तर इथे फ्लोरिन वगैरे काहीच दिलेलं नाही आहे, हे सर्व आम्हाला करायचं आहे. तर इथे फक्त सिंपल घर बनवून दिलेलं आहे, बाकी जास्त काही दिलेलं नाही आहे. तर इथे सर्व काही आम्हाला करायचं आहे. जर आम्हाला इथे काही चेंजेस करायचे असेल तर ते आम्ही चेंजेस करू शकतो. तर असा काही विचार नाही आहे सध्या, कारण आम्हाला इथे राहायला यायचं नाही आहे. किचन वगैरे आम्ही चेंज करू शकतो किंवा मोठंही करू शकतो, कारण बाहेरसुद्धा भरपूर जागा आहे. तर आम्ही आमच्या आवडीनुसार किंवा आम्हाला पटेल तसं आम्ही इथे करू शकतो. नाही ते कसं राहते, 1 वर्षात हे राहते, तू 6 महिन्यापर्यंत भरू शकतो. ते पाचशे आरामात घरी तुम्हाला केव्हा जेव्हा 100 मीटरच्या वर त्याच्यानंतर नाही हे भरत राहायचे बाबा. तर इथे सुद्धा बाहेर खुली जागा दिलेली आहे. तर यावर सुद्धा आम्ही कन्स्ट्रक्शन करू शकतो, पण सध्या असा काही विचार नाही आहे. पण जेव्हा पण काही करू ते तुम्हाला दाखवेलच मी, किंवा तुमच्याशी मी शेअर करेलच. तर याची पूजासुद्धा व्हायची आहे, तर ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. तर आमचं हे छोटंसं घर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आता निघतोय मी घरी, आणि घरी गेला की मी बोलते तुमच्याशी. मी आलेली आता घरी आणि आता वाजलेल्या 2. तर मी तुम्हाला दाखवलंच आहे का मी कुठे गेली होती. मी गेली, तर आम्ही आलो आहे आणि आता खूप ऊन आहे बाहेर. तर आता 2 वाजले आणि माझ्या घरचे काम व्हायचेच आहे. तर आता जरा कामं करून घेते आणि आत्ता माझे कामं आटोपलेले आहे. तर तुमच्याशी बोलल्यानंतर मला भरपूर कामं होते, तर ते सर्व करून घेतले. आणि तुम्हाला सकाळी त्यांनी दाखवलेलंच आहे का मी आज धापुडे केले, तर ते सुद्धा काढायचे होते. तर सर्व काही आत्ता झालं माझं. आत्ता मी फ्री झाली आहे आणि तुम्हाला दाखवते मी सकाळीच केलेले धापुडे. तर तुम्ही इथे बघू शकता सकाळी केलेले धापुडे. तर हे ओलेच आहे. तर याला आता 2 दिवस छान कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे. इथे माझी मुलगी अगदी शांत बसलेली आहे, कारण की तिला खेळायला कोणीच नाही आहे आणि तिला घरी होत आहे बोर. बिट्टूला बोर होत आहे, तर मी बिट्टूला आलो बाहेर घेऊन. तुम्हाला मी सांगितलं होतं का बिट्टूला बोर होत आहे, तर तिला मी बाहेर घेऊन आलो. तर चला मग तुम्हाला दाखवते आम्ही कुठे जातो आहे. आणि तर आम्ही आलो आहे मेल्यामध्ये. तर इथे माहिती नव्हतं की मेला आहे, पण मी रोडनी आलो तर माहिती, तर इथे आम्हाला मेला दिसला. तर मी आलो आहे बिट्टूला घेऊन मेल्यामध्ये. तर चला मग आम्ही तिकीट घेतो आणि नंतर तुम्हाला पण दाखवते की मेल्यामध्ये काय काय आहे. कधीपर्यंत आहे? हां 1 महिना आहे. 1 महिना आहे की आता दाखवून दिलं मग 15 दिवसांनी त्याने घेऊन. तर इथे तिकीट आहे. अंदर पण एन्जॉयमेंट करण्यासाठी एखादी राईट वगैरे. ठीक आहे ना, आता पाहून घेऊन नंतर येऊ ना. पण 1 महिना आहे ना. काय झालं? काय आहे? हो जायचं का तुला? तुला एकदाच बसावं लागेल. ए नाही बसणार नाही आहे. तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान छान वस्तू होते घ्यायला, पण मी इथे काही घेतलेलं नाही आहे. खूप सुंदर पॉट होते, त्याचबरोबर बाउलसुद्धा होते मातीचे, आणि त्याला फ्लावरची डिझाईन होती बाहेर.
आपण जाऊया आता आतमध्ये. तर इथे जास्त दुकानं वगैरे काहीच नव्हते, अगदी कमीच होते आणि राईड वगैरे पण होते थोडे. तर माझ्या मुलीला बसायचं होतं राईडमध्ये, कारण की यामध्ये कधीही ती राईडमध्ये बसलेली नव्हती. तर त्यामुळे तिला खूप खुशी होती बसायची. तर ती बघा जाऊन बसलेली आहे आणि जसं स्टार्ट झालं तसं तिने आम्हा दोघांनी घट्ट पकडून घेतलं. तर अशी होती माझ्या मुलीची पहिली राईड. तर इथे आम्ही करून घेतला नाश्ता थोडा, कारण इथे नाश्त्याला जास्त दुकान वगैरे काहीच नव्हते. तर इथे गरम गरम शेगाव कचोरी होती, तर मग ती घेतली आणि जास्त नाही घेतली, फक्त एकच प्लेट घेतली, कारण जेवण करायचं होतं आणि भूक लागली त्यामुळे मी ती कचोरी घेतली होती. तर आता नाश्तावर केला आणि आता निघताय मी घरी जायला. तर आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.